गीता अध्याय 2 श्लोक 53. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धिः तदा योगम अवाप्स्यसि. जेव्हा तुझे चित्त वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने इतपर विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मज्ञान रूपी समाधीत स्थिर राहील, तेव्हा तुला दैवी चैतन्याची प्राप्ती होईल. कृष्ण भावनेच्या योगाने मनुष्य सरळ कृष्णाच्या साहचर्यात येतो आणि म्हणून कृष्णाने केलेल्या सर्व आज्ञा त्या दैवी स्थितीतल्या आहेत असे समजले पाहिजे. अशा कृष्ण भावनाभावित कर्मांच्या योगाने मनुष्य सुफलांची प्राप्ती निश्चितपणे करतो आणि निर्णायक ज्ञानाचा लाभ त्याला होतो. फक्त श्रीकृष्णाच्या किंवा त्याच्या प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरूच्या आज्ञांचे पालन मनुष्याने केले पाहिजे. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.